नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण कॅन्डलमध्ये बॉडी म्हणजे त्या कॅन्डलची स्ट्रेंथ असते आणि त्या कॅन्डलमधली वीक आहे किंवा वात आहे ती म्हणजे त्या कॅन्डलच्या ताकदीच्या विरुद्ध काम करते किंवा रिजेक्शनचं काम करते। प्राइस रिजेक्शनचं काम करणं हे वीक किंवा वातेचं काम आहे किंवा किंमत ॲक्वायर करणं किंवा किमतीच्या पुढे ताकद लावणं हे बॉडीचं काम आहे। हे जर स्ट्रेंथ दाखवत असेल तर त्याच्या विपरीत हे वीकनेस दाखवणार। आता या सगळ्या कॅन्डल आहेत, ही कॅन्डल आहे, ही कॅन्डल आहे, ही कॅन्डल आहे, ही कॅन्डल आहे, ह्या सगळ्या रेड कॅन्डल आहेत। त्या स्टॉक मध्ये पडझड झाली किंवा तो स्टॉक खाली पडला हे दाखवतात। ही कॅन्डल ग्रीन आहे, ही पण कॅन्डल ग्रीन आहे, ही सुद्धा कॅन्डल ग्रीन आहे आणि ही सुद्धा कॅन्डल ग्रीन आहे। या चारही कॅन्डल मध्ये असं दाखवतंय की त्या दिवशी स्टॉक वरच्या भावाने खरेदी केला गेला, म्हणजे हा बुलिश कॅन्डलचे प्रकार आहेत आणि हे बियरिश कॅन्डलचे प्रकार आहेत। हे तुम्हाला त्या कलर वरून लक्षात आलं असेल। पण बियरिश आणि बुलिश कॅन्डल मध्ये तुम्हाला नेहमी एक फरक कायमचा लक्षात ठेवायचा आहे, तेही न विसरता, ते म्हणजे बियरिश कॅन्डल मध्ये ओपन झाल्यानंतर हे समजा ओपन प्राइस असेल स्टॉकची, त्यानंतर स्टॉक मध्ये पडझड होते म्हणजे तो कमी किमतीमध्ये विकला जातो आणि त्यानंतर मग तो इथे क्लोज होतो। हा त्याचा लो असतो आणि हा त्याचा हाय असतो, म्हणजे ओपन पेक्षा म्हणजे त्याची मूळ किंमत पेक्षा त्या स्टॉकची किंमत खाली पडते, म्हणून याला रेड कॅन्डल आहे किंवा बियरिश कॅन्डल आहे किंवा ह्या मंदीची कॅन्डल आहे। त्याच्या विपरीत बुलिश कॅन्डल मध्ये किंवा ग्रीन कॅन्डल मध्ये ओपन हा सगळ्यात खाली असतो, कारण त्याच्यानंतर त्या किमतीमध्ये वरचढ भाव मिळत जातो किंवा त्यामध्ये बाईंग किंवा खरेदी जास्त प्रमाणामध्ये होते आणि त्याला हाय मिळतो, त्यानंतर इथे क्लोज असतो आणि हा त्याचा सगळ्यात लो असतो, म्हणजे ओपन किमतीपेक्षा त्या कॅन्डल मध्ये किंवा त्या दिवशी जास्त दर मिळतो, म्हणून त्या किमतीमध्ये दर वाढतो, याच्यामध्ये दर खाली उतरतो। हा या दोन कॅन्डल मधला बेसिक आपण फरक जाणून घेतला। मागच्या वेळेस आपण कॅन्डल मध्ये असलेल्या जाडीचा पण विचार केला आणि वीकचा किंवा वातीचा पण विचार केला। आता ही कॅन्डल आपण विसरून जाऊया, आता आपण डायरेक्ट या फर्स्ट कॅन्डलकडे जाऊया आणि ह्या पण कॅन्डलकडे त्याप्रमाणे आपण बघूया। आता याच्यामध्ये बघा की आपण बघितल्याप्रमाणे कॅन्डलची जी बॉडी असते, म्हणजे आपण जे प्रकार बघितले याच्यामध्ये, तर याला आपण बॉडी म्हणतो आणि याला आपण वीक म्हणतो। पण याच्यामध्ये फक्त बॉडीज दिसते, वीक आहेत ते दिसतच नाही, म्हणजे वीक अब्सेंट आहेत। याचा असा अर्थ होतो बॉडी आपल्याला स्ट्रेंथ दाखवते, म्हणजे त्या दिवशी त्या स्टॉक मध्ये पडझडची ताकद किंवा स्टॉक पाडणाऱ्या लोकांची ताकद ही सगळ्यात जास्त होते, एवढी जास्त होती की त्यावेळेस त्या दिवशी रिजेक्शन किंवा त्याला विरोध करणारी जी वीक असते तीच अब्सेंट आहे। म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की या कॅन्डल मध्ये त्या दिवशी त्या स्टॉकला खाली पाडणाऱ्या लोकांची किंवा बियरिश व्ह्यू असणाऱ्या लोकांची ताकद किती होती हे तुम्हाला लक्षात आलं। समजा आपण याच्यामध्ये पकडलं की या लोकांची 100% ताकद आहे, तर आपल्याला पुढच्या कॅन्डलची ताकद किंवा त्याच्यामध्ये असणारी त्या कॅन्डलची स्ट्रेंथ किंवा त्या कॅन्डलचं सेंटिमेंट किंवा भावना आपल्याला लक्षात येणार आहे। आता त्यानंतर आपण दुसऱ्या कॅन्डल मध्ये जाणार आहोत, तर या कॅन्डल मध्ये बॉडी तर आहे पण त्या कॅन्डल मध्ये एक वीक पण तयार झालेली आहे, म्हणजे याचा अर्थ या प्राइसला रिजेक्शन मिळाला आहे आणि तो स्टॉक आहे तो थोडा वरती क्लोज झाला आहे। म्हणजे वीक म्हणजे त्या कॅन्डलच्या विपरीत काम करणारी गोष्ट आहे किंवा त्या कॅन्डल मध्ये जी असणारी वात आहे ते कॅन्डलच्या बॉडीच्या विपरीत काम करते। म्हणजे याच्यामध्ये असं आपण म्हणू शकतो की या कॅन्डल मध्ये त्या दिवशी बियरिश किंवा खाली पाडणाऱ्या मनस्थितीची ताकद किंवा बियरिश व्ह्यू असणाऱ्या लोकांची ताकद 80% होती आणि 20% ताकद ही बुलिश किंवा किंमत वरती नेणाऱ्याकडे होती। पण तरी पण पर्सेंटेज यांच्याकडे जास्त असल्यामुळे 80% असणाऱ्या लोकांचाच विजय झाला किंवा जिंकले आणि 20% ताकद असणारे लोक हारले। इथे तर 100% वॉशआउट झालेला होता, हे तुम्हाला लक्षात येते। आता आपण पुढच्या कॅन्डल मध्ये जातो आहे। याच्यामध्ये तुम्ही बघाल तर या कॅन्डल मध्ये साधारणपणे 60% बॉडी जी आहे ती बियरिश दाखवते आणि 40% जी आहे ती तुम्हाला बुलिश दाखवते। पण याचा असा अर्थ होत नाही की ती बुलिश कॅन्डल आहे म्हणून, कारण त्याचं पर्सेंटेज जे आहे ते जास्त आहे बुलिश पेक्षा, म्हणजे इथे स्टॉक पाडणाऱ्या लोकांची ताकद जास्त आहे बुलिश असणाऱ्यांपेक्षा, पण बुलिश लोकांची ताकद पहिल्यापेक्षा जास्त वाढत गेली, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे। त्यानंतर ही कॅन्डल आहे ज्याच्यामध्ये वीक दोन्ही बाजूला
बाजूला आहे, म्हणजे वात दोन्ही बाजूला आहे आणि मध्ये बॉडी आहे. म्हणजे याच्यामध्ये असं आपल्याला लक्षात येतंय की या स्टॉक मध्ये किंवा या कॅन्डल मध्ये याचं प्रमाण सुद्धा समजा आपण इथे 60% पकडलं, इथे 20% पकडलं, इकडे 20% पकडलं, तरी पण या बॉडीची ताकद ही इतर 2 वीक पेक्षा जास्त आहे. याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की या बियरिश कॅन्डल मध्ये फक्त एकच फरक आहे, तो म्हणजे त्याच्या स्ट्रेंथचा आणि त्याचा अपीअरन्स वरून किंवा तो कशी कॅन्डल दिसते त्याच्यावरून तुम्ही एक अनुमान लावू शकता की ज्यामध्ये जी पूर्वीची ताकद होती कॅन्डल मध्ये ती कशी कशी कमी होत गेली आणि त्याला कमी होण्यामध्ये कुठल्या वातीने किती फरक पडला हे तुम्हाला या कॅन्डलच्या वातीवरून आणि त्याच्या बॉडीवरून लक्षात येत असेल. तर या कॅन्डलची ताकद आहे ती जास्त आहे, सर्वाधिक आहे. या कॅन्डलची ताकद खूप आहे, याची मध्यम आहे आणि याची कमी आहे. आणि त्यानंतर इकडे एक नवीन कॅन्डल असणार आहे ती मी नंतर सांगतो. आता आपण बुलिश कॅन्डल कडे येतोय. याच्यामध्ये कुठेही शेपूट आपल्याला वरती खालती दिसत नाहीये. याचा असा अर्थ इथे 100% जे लोक होते खरेदी करणारे त्यांचा विजय झालाय. त्यांनी बियरिश व्ह्यू असणाऱ्या किंवा स्टॉकला खाली पाडणाऱ्या लोकांना पूर्णपणे हरवलंय, 100% हरवलेलं आहे आणि तिथे एक पण आपल्याला वीक किंवा वात दिसत नाही. दुसऱ्या कॅन्डल मध्ये आपण बघायला गेलं तर इकडे स्टॉक जेव्हा वरती न्यायचा प्रयत्न केला, पण इथे असणाऱ्या वरती काम करणाऱ्या जे स्टॉकला खाली पाडणारे लोक आहेत त्यांनी त्या स्टॉकला खालीपर्यंत आणलं आणि इथे एक शेपूट किंवा वात तयार झाली. म्हणजे या लोकांची 20% ताकद त्यांनी इथे लावली, पण इथे 80% ताकद जास्त असल्यामुळे इथे सुद्धा बुल्स जिंकले, म्हणजे स्टॉक वरती नेणारे मनस्थिती असणारे लोक जिंकले. म्हणजे इथे पण तुम्हाला लक्षात येईल की इथली ताकद 80% आणि 20% ताकद हारली, 80% ताकद जिंकली. तसंच इथे बॉडीमध्ये 60% आणि इथे वीक मध्ये 40%. म्हणजे इकडे तुम्ही बघाल तर बुलिशची पॉवर वाढलेली आहे. सेम इकडे 60%, 20% ह्या 20%. म्हणजे तुम्हाला लक्षात येत असेल की कॅन्डल बघितल्यानंतर त्या कॅन्डल मध्ये असणारी ताकद ही तुम्हाला लक्षात आली पाहिजे. ताकद लक्षात येणार तर पुढे असणाऱ्या स्टॉक मध्ये जी मुवमेंट आहे किंवा पुढची गती आहे किंवा त्या स्टॉकचा पुढचा मार्ग आहे तो तुम्हाला कळणार आहे. तुम्हाला याच्यावरून कळालं असेल की सगळ्यात ताकदीची कॅन्डल ज्याला वीक नसतात किंवा ज्याला वात नसतात त्या कॅन्डल मध्ये सर्वाधिक ताकद असते. त्यानंतर एक वात असणारी कॅन्डल आहे ती त्याच्यापेक्षा कमी ताकदीची असते किंवा खूपच ताकदीची असते, सर्वाधिक ताकदीची नसते. आणि त्यानंतर वीकचा आकार किंवा त्याची लांबी जशी जशी वाढेल तशी तशी त्या कॅन्डलची ताकद कमी होते. मग इथे 60% ताकद राहिलेली आहे, 40% ताकद ही विरुद्ध पार्टीची वारलेली आहे. आणि त्यानंतर दोन्ही बाजूला वीक असणाऱ्या कॅन्डलची ताकद सुद्धा सर्वाधिक कॅन्डलपेक्षा सर्वात कमी असते. हे तुम्हाला लक्षात आलं असेल. मी इथे ड्रॉ करताना असं करेन की समजा आपण ताकदीचा रेशो काढला तर ताकदीचा रेशो असा असेल, म्हणजे इकडे ताकद जास्त, इकडे ताकद कमी. याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की ताकद कुठल्या कॅन्डल मध्ये जास्त आहे आणि कुठल्या कॅन्डल मध्ये ताकद कमी आहे. आता कधी कधी असं होतं की मॅच ड्रॉ होते, कुठलीही पार्टी जिंकत नाही, म्हणजे त्या ठिकाणी अशी वीक तयार होते, परत इथे कॅन्डल तयार होते. ही एकदम छोटी कॅन्डल असते, ग्रीन असेल किंवा रेड असेल आणि खाली एक वीक तयार होते. म्हणजे 50% इकडे लोकांनी प्रयत्न केला, 50% इकडे लोकांनी प्रयत्न केला, याच्यामध्ये कोणीही जिंकलं नाही. जसं आपण याच्यामध्ये 100% सांगू शकतो की यामध्ये बुलिश जिंकले, याच्यामध्ये पण बुल असणारे लोक जिंकले, बुलिश व्ह्यू असणारे लोक जिंकले, याच्यामध्ये पण बुलिश व्ह्यू असणारे लोक जिंकले. याच्यामध्ये बियरिश, याच्यामध्ये बियरिश, याच्यामध्ये बियरिश आणि याच्यामध्ये बियरिश लोक जिंकले. याच्यामध्ये कोणीही जिंकलं नाही, म्हणून याला इनडिसिजन कॅन्डल म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये कोणताच डिसिजन झाला नाही, मॅच ड्रॉ झाली. आता इनडिसिजन कॅन्डलला डोजी असं म्हणतात. आता या कॅन्डलला पण काही नावं आहेत, तर ती कॅन्डलची नावं तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायची आहेत. तुम्ही जरा टाइप्स ऑफ कॅन्डल्स किंवा कॅन्डलस्टिक टाइप्स असं गुगल मध्ये सर्च करा आणि तुम्हाला ह्या सगळ्या कॅन्डल दिसतील. आणि कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मला सर्व कॅन्डलची ओळीनं नावं सांगायची आहेत, म्हणजे तुम्ही किती ऍक्टिव्ह आहात हे मला समजून येईल. धन्यवाद.